नमस्कार. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाने गुणपत्रक आणि प्रमाणपत्राबद्दल एक असा निर्णय घेतला आहे, ज्याबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हो, अगदी बरोबर. ही एकदम ताजी बातमी आहे. या नवीन निर्णयामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांची 2 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ही आता एकत्र केली जाणार आहेत. चला तर मग यातला पहिला आणि सगळ्यात मोठा बदल काय आहे तो नीट समजून घेऊया. आत्तापर्यंत जी 2 वेगवेगळी डॉक्युमेंट्स मिळायची ती आता एकच होणार आहेत. हे बघा, हे आहे राज्य मंडळाने जारी केलेलं अधिकृत पत्र. यामध्ये एकदम स्पष्ट लिहिलंय की मार्च 2026च्या परीक्षेपासून जेव्हा 10वीचा निकाल लागेल तेव्हा विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र वेगवेगळं न देता ते एकत्रित म्हणजे कन्सॉलिडेटेड स्वरूपात दिलं जाईल. तर मग बदल नेमका काय आहे? सोप्पं आहे. आधी कसं व्हायचं, विद्यार्थ्यांना एक मार्कशीट मिळायची आणि दुसरं पासिंग सर्टिफिकेट म्हणजे 2 वेगवेगळी कागदपत्र. पण आता मार्च 2026 पासून या दोन्ही गोष्टींना एकत्र करून फक्त एकच गुणपत्रक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. आता ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर भविष्यात ॲडमिशनसाठी किंवा नोकरीसाठी लागणारी ही महत्त्वाची कागदपत्र सांभाळणं खूप सोपं होणार आहे. म्हणजे आता 2-2 कागदपत्रांची काळजी घ्यायची गरज नाही, फक्त एकाच डॉक्युमेंटवर लक्ष ठेवायचं. आता यासोबतच आणखी एक छोटा पण महत्त्वाचा बदल झालाय आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमामध्ये. या नवीन एकत्रित प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचं नाव एका ठरलेल्या क्रमाने छापलं जाणार आहे. हा क्रम लक्षात ठेवा. सगळ्यात आधी विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि मग सगळ्यात शेवटी आडनाव. आता हाच क्रम सगळीकडे वापरला जाईल. आता या सगळ्या बदलांमुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी काही खूप महत्त्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निकालाच्या आधी जे हॉल तिकीट मिळतं त्यावरची सगळी माहिती म्हणजे सगळे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासणं खूप खूप गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचंय, आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव सगळ्याची स्पेलिंग व्यवस्थित आहे का हे तपासा. आपला फोटो स्पष्ट आणि बरोबर आहे का ते बघा. जर नावात जराही चूक असेल किंवा फोटो नीट दिसत नसेल तर अजिबात वेळ न घालवता लगेच शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना सांगा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हीच माहिती तुमच्या फायनल सर्टिफिकेटवर छापून येणार आहे. एकंदरीत शिक्षण मंडळाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी खूप सोयीचा आहे आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे कागदपत्रांमधला गोंधळ टळेल आणि सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ही माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येक 10वीच्या विद्यार्थ्यापर्यंत ती पोहोचलीच पाहिजे. ही माहिती आपल्या सगळ्या मित्रांना आणि ओळखीतल्या लोकांना नक्की शेअर करा, म्हणजे कोणाचीही गैरसोय होणार नाही.